ऐ काजू. बाई काय म्हणावं या पोरीला, समदा पसारा आजच टाकून गेली. हा ना आजी, बाई बघा ना समजा पसारा कसा टाकलाय तिने, केवढा राडा घातलाय बाई काजूनी. नाही मान्य बर का, तिला काम असते, पण हे असले काम काय कामाचे. हा मला जर बोलली असते ना आजी, मी समजा आवरून ठेवलं असतं. नाही तुम्हीच सांगा आजी, आपल्या घरात एवढे उंदर मांजर असतात, कोणी तोंड लावलं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. हा थांबा, मी समजा आवरते आजी. थांब, आता बघतेस तिच्याकडं. हा आजी जा तुम्ही, मी आवरून ठेवते. हा A. ए Good. B. बी C. शी D. काजू, ऐ काजू. डी E. ई F. इफ G. जी काजू किती आहे? ते आजी ते काय ते? घरातली समधी काम तशीच पडली आणि ही तर येऊन इंग्रजी गाणी गायची. अगं नाही आजी, अगं तू गपरे गचपांडावळ्या, मला नग शिकू. तुझ्यापेक्षा जादा उन्हाळे पावसाळे पाहिलेत म्या. घरातले समधे काम दाम सोडायचे आणि इंग्रजी शिकायचे. Gopu, what happened? Tubiaji does not like learning English at all. Why? Dubyaji, it's casual benefit. In future, she'll be independent. काय रे, काय म्हणले राजकुमारीजी? आजी अगं यात काजू वहिनीचाच फायदा आहे ना. अगं भविष्यात त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. राजकुमारीजी माफ करा गड्या, हे नाही जमायचं. आमच्या घरात इंग्रजी नाही शोभायचं. तुम्ही नका याच्यात पडू. Gopu, what? Not listen. Dubyaji. Dubyaji. Don't do this. Listen. Please try and understand. अगं तू समजून घे ना, असं म्हणायल्यात त्या. गोपू त्यांना सांग नाही जमायचं म्हणा. आणि तू ग का म्हणून उभी आहे, हातात वही पेन घेऊन वही बाहेर. बाहेर वय म्हणते ना.
येस मारिया. How did Beatrice got to know about these learning classes? डुबी आजीला तरी कसं कळणार मारिया? ही समधी मदनची चालाकी. What, Gopu? सॉरी, आय थिंक दिस इज डन बाय मदन. Yeah, he is worthless man. मारिया, खरं तर असं काहीतरी करावं लागेल ना. घरच्या समध्यांना वाटलं पाहिजे. काजू वहिनी इंग्रजी शिकणं लय महत्वाचं आहे. हो मारिया, you will have to do something that make everyone realize that it is very important for Kajol to learn English. Exactly. But how, Gopu? I don't know right now, Maria. पण मला माहिती आहे मारिया, मदन काय करू शकतो ते. त्यानं आत्ताच डुबी आजीच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारली. आणि काजू वहिनीने इंग्लिश नाही शिकावं ना, त्यासाठी तो काही करू शकतो. Gopu, what are you thinking? Nothing. We will have to use another tool like Madan. Yes, you're right. मला मस्त वाटतंय राव, मी मदनच्या विरोधात वागू राहिलोय. ना आता करावं तरी काय, पण नाही म्हणलं तरी बरं वाटू राहिले. कदाचित ह्याच्यामुळे पुढे होणारं नुकसान तरी टाळता येईल. बिट्टे बिट्टे, तुझ्या सासरच्यांची इच्छा नसेल तर कायला जीवाला त्रास करून घेती. अर्धे सोडून ते इंग्लिश पिंग्लिश. बिट्टे, बिट्टे, रडेल काय झालं? तू रड नको ना. नाही रे दाद्या, कुठे काय, कोण रडतंय? काही नाही. बिट्टे, अगं तू असं हसून बोलल्यावर डोळ्यातलं पाणी लपतंय वय? हा, काय करू रे दादा, तूच सांग. उगा मायामुळे डुबी आजी दुखावला की नाही? हा ते बी आहे म्हणा. मग दिन सोडून हे इंग्रजीचं कायला भानगडीत पडती? आपण इंग्रजी शिकली तर तुलाच फायदा व्हायचा त्याचा. त्या इंग्लंडला गेल्यावर 4 गोष्टीसाठी त्या मदनाची गरज, मदन दाजीची गरज नाही पडणार ना तुला. हा, पण आता तुझ्या घरच्याचीच मर्जी नाहीये, तेच तयार नाही आहेत तर काय? त्या डुबी आजीनं तर अख्खं घर डोक्यावर घेतला आज. अरे दाद्या, पण त्यांचं पण म्हणणं बरोबर येणार आहे. मी जर अशी घरातले काम सोडून शिकत बसले तर घर कसं चालणार? जगातली पहिली सून असशील भाऊ तू. त्याला स्वतःला झालेला त्रास दिसत नाही, पण सगळ्याला झालेला त्रास बरोबर दिसतो. तुला तर नुसतं तुझ्या बहिणीचंच कौतुक वाटत. मग वाटणारच ना, कौतिक वाटणारच. काऊन नाही वाटणार? त्यांना नाही का त्यांच्या लेकाचं कौतिक वाटेत? डबल डेकर काजू, काय करते काजू? काही नाही. डुबी आजी लयच ओरडली ना. पण त्यांचं पण म्हणणं बरोबर होतं ना. डुबी आजीचं मन नव्हतं तोडायला पाहिजे, मन राखायचं असतंय काजू. हा, पण मर्जी कोणामुळं मोडली ते पण पाहिलं पाहिजे की नाही? इथून राव, ज्याचं त्याला कळतं. हा, मला माहिती आहे ना. तूच सांगितलं ना दाजी डुबी आजीला, मा शर्ट पडलं, चहा भेटला नाही, आमक फलानं तमक. अगं बाई, अहो तुम्हाला अजून चहा नाही मिळाला? खरंच चुकून राहिलो. थांब, आता ठेवते. पाहिलं का, याला म्हणतेत बायको. किती काळजी वाहती मही. नाहीतर काही लोक असतेत येतात आणि संसारात काडी लावतेत.
काजू हा? काळजी घेत जा ना ग. कसली हो? कसली काय मलाच विचार. मार्याच्या कायला नादी लागती ग. ते इंग्लंडची राजकुमारी आहे. तिला इथं काय काम नाही, उगाच मनाला वाटेल ते करत बसती. संसारातलं काय कळते ग तिला? हा, तुला बी आपलं काहीतरी शिकवत बसती, मनात भरती आणि तू वागती. मग घरचे बोलतात ना काज तुला, मला नाही आवडत. वय हो, त्यांनीच मला नेलतं ते इंग्लिश शिकायला. बरं जाऊ दे आता, झालं गेलं गंगेला मिळालं. एक काम कर काजू, जाय आणि डुबी आजीला वचन देऊन ये. जाय. हा, काय देशील? हेच की इंग्लिश नाही शिकायचं. हा, मी आलेच सांगून. नाही नको, आधीवर ना तुम्हाला चाट होते आणि मग जाते. कारण ना डुबी आजी परत चिडते मायावर. अच्छा, डुबी आजी फक्त चिडन आणि तू जीव नाही व्हायचा काय? तुम्ही पण ना जा. चला, ज्याला शिकवायचंय तिचीच इच्छा संपून टाकली म्हणजे टेन्शनच मिटलं. आता येडिंगच्या बायकोला म्हणा, तुला जे करायचे ते कर. आजी, ते मागं जे घडलं ना त्यावर राजकुमारीजीला तो या संग थोडं बोलायचंय. हे गोपू, अरे राजकुमारी चिडल्या काय? चिडल्या तरी मी नाही भिणार. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. ए आहे, अरे तू थांब ना भाऊ, मी बोलतो ना नीट. राजकुमारी जी वो क्या है ना, तुम्ही जे बोलल्या ना ते बरोबर बोलल्या. वो इंग्रजी सिखाने का, पण कैसा है वो हमारा इधर चलता नहीं ना. हाँ म्हणून तर त्रास आहे ना, बाकी काय. हाँ वो काय होगा वो तुम समझून घ्या ना. उगा चिड़ने का नहीं. हाँ नहीं तो तुम मनेगा तो कौन नहीं मनेगा बरं. Nana is saying, please don't get us wrong. We don't have a problem with you. We issue with Kajol learning issue. But why, Nana? नाना का म्हणताय ते? हाँ वो क्या है ना, ते मी काय म्हणू. नान्या, मग घरातलं काम कोण करीन? ती मॅडम बनीन आणि फटाफट ऑर्डरी सोडीन. अगं आजी तसं काही नाहीये. ए गोप्या, तसं काही नाही. कसं तिकडं शिकली आणि आपली संस्कृती विसरली तर? Gopu, what did Dubyaji say? What if she forgot culture and duties by learning the English and just order the around the house? No, she won't. I know her. At once, I can forget my duties, my culture, but she cannot. For her, her family is most important. It comes first than anything in the world. Even she'll be highly educated, she won't change. Believe me. ए गोपू, अरे राजकुमारी लय बडा बडा बोलल्या. काय बोलल्या रे? अहो त्या काजू वहिनीचं कौतुक करायल्यात. म्हणजे डुबी आजी म्हणल्या तसं काजू वहिनी संग नाही होणार. म्हणजे एक तर त्या स्वतः इंग्लंडची संस्कृती विसरतील, पण काजू वहिनी भारतीय संस्कृती नाही विसरणार. आणि वहिनीच्या हृदयात ह्या घराविषयी लय प्रेम आहे. म्हणजे त्या किती जरी शिकल्या ना तरी त्यांचं प्रेम नाही कमी होणार. गोप्या, या म्हणायच्या बात आहेत. भले भले पाहिलेत मी, त्यामुळे नकोच. डुबी आजी इज नॉट रेडी. Culture is not about language. Culture is about teaching children how to respect nature, elders, and emotion of others. Culture is about giving respect to the woman most. Culture is about staying true and ethical. And the most uncultured person in the house is your own son, Madan. काजूला इंग्रजी शिकवायचं लयच मनावर घेतलेलं दिसतंय राजकुमारीजींनी. बाई मगापासनं नुसतं सणासणा इंग्रजी बोलून राहिल्यात.
गोपू काय बोलले रे त्या? मावशे, अगं त्या म्हणले की संस्कृती म्हणजे फक्त भाषाच नाही ना, आपण आपल्या लेकराला निसर्गाची, मोठ्यांची आणि लोकांच्या भावनांची कदर करायला शिकवतो, त्याला संस्कृती म्हणतात ना. आणि संस्कृती म्हणजे महिलांचा सन्मान कसं करायचं हे शिकवणं ना. आणि संस्कृती म्हणजे खरं आणि प्रामाणिक जगणं. बरोबर बोलल्या राजकुमारीजी. राजकुमारीजींना म्हणा त्यांच्या इशी मस आदर आहे आमच्या मनात. पण कसं आहे ना, ह्या घरातला इशे घरातच राहू द्या. त्यांना म्हणा मध्ये पडू नका. गोपा भाऊजी बरोबर बोलतायत आजी. आजी आजी खरंच माझ्या मनात तसं काही बी नाही इंग्लिश शिकायचं. माझं चुकलं, मला माफ करा. पण आता ना तुम्ही जसं म्हणता ना तसंच करीन म्या. अजिबात तुमचं मन दुखवणार नाही. आजी आता कसं बरोबर बोललीस. Gopu, what did Kajal saying? She is agreeing with Dubiaji and will not go to again, sir. If she is herself denying learning, what can I do now? नमस्कार. राम राम. हे करू राहिले वय तुम्ही? हा मग अगं तिकडच्या लोकांसोबत कसं बोलायचं त्याची तयारी चालू आहे. हा अशी ना. हा मग अरे भावी झेडपी अध्यक्षाचा रुबाब दिसला पाहिजे का नाही? हा ना बाई, दिसन ना भावी झेडपी अध्यक्षाचा रुबाब. पण कसा दिसन? असा? अरे मी तयारीच केली ना. समजा एखादा माणूस आला ना त्याला काय म्हणायचं? ओ पोपटराव नानाराव हिंगणकर, हिंगणगाव, तालुका जिल्हा औरंगाबाद, असं बोलायचं. झालं का? झालं. हा इथं राजकुमारी जी 4 शब्द बोलत डोकं गरा गरा फिरत तुमचं. तिथं काय होणार आहे? ते आहे म्हणा. माझं डोकं गरा गरा फिरत. आणि तू काय इंग्लिशची मास्तरी नाही का? हा तुला काय ढेकळ कळतं का इंग्लिश मधलं? ग बसा तुम्ही. काजू बघा काजू, इंग्लंडला जायच्या तयारी लागली. राजकुमारीजींकडून इंग्रजी शिकायली ती. डुबी आजी वरडली तिच्यावर, ते नाही पाहिलं का? डुबी आजी वरडले असतील तिच्यावर. पण विचार करा, काजू इंग्रजी शिकायली म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल ना बाई. हा राव, काहीतरी महत्वाचं तर असं ना. राणी लय राजकारणी डोकं आहे भाऊ तुझं. हा लयच हुशारवाणी वागती तू. हा मग आहेच आहे. मी हुशार आहे ना, म्हणून तुमचा संसार चाललाय. आता मग ऐका आपण ना हा डॅडींसाठी काहीतरी गोडाधोडाचं घेऊन जाऊ आणि त्यांना म्हणू डॅडी आम्हाला इंग्रजी शिकवा. हा तू टेन्शनच घेऊ नको. असं निब्बर गोड आणतो ना, त्यांनी लगेच इंग्रजी शिकवायला पाहिजे आपल्याला. उगा आहे का? भावी झेडपी अध्यक्ष पोपटराव नानाराव हिंगणकर, हिंगणगाव, तालुका जिल्हा औरंगाबाद. अगं महा झेडपी अध्यक्ष. हे रे ग्रामपंचायत सदस्य. क्या हुआ पुत्र? What happened? Daddy, making change is so difficult. लेकिन हुआ क्या? What happened? Daddy, I went to teach Kajal. I think Madan messed up everything. Now everyone is refusing, even Kajal saying no. What can I do now? ओ बेटा, ओ बदलाव एक दिन में नहीं आता, बदलाव धीरे धीरे आता है. I mean, change is slow process. And what about people who don't need change at all? Then create need for change. बदलाव की जरूरत पैदा करो, बदलाव जरूर आएगा.
Wow, Daddy, you taught me philosophy of life. Thank you. I love you, Daddy. ओ फिर डैडी किसका है पुत्र?